घोडेगाव येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार, एक ठार, एक जखमी, 2 संशयित ताब्यात. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान नितीन शिरसाट हे आपल्या फॅमिलीसह येथील घोरपडे हॉस्पिटलमध्ये पत्नीस उपचारासाठी घेऊन आले होते. अशातच 4 अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून शिरसाट यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील आरोपींनी त्यांच्यावर फायर केले. त्यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच LCB टीम, API भोये, हेड कॉन्स्टेबल बंड भागवत, पोलीस नाईक बाळू नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर, चालक उत्तरेश्वर मोराळे, सहकर्मचारी शेगाव पोलीस उपविभागीय नीरज राजगुरू, नेवासा पोलीस ठाण्याचे API महेश पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संशयित म्हणून 2 जणांना तपासाकामी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी गोळीबार दरम्यान पडलेला रक्ताचा सडा तर दुसऱ्या छायाचित्रांमध्ये पोलीस बंदोबस्त. आज सायंकाळी साधारणतः 6 वाजेच्या दरम्यान सोनई हाती घोडेगाव या ठिकाणी हॉस्पिटल आहे, घोडेश्वरी हॉस्पिटल या परिसरामध्ये याच गावामध्ये नितीन शिरसाट या तरुणावर 2 इसमांनी फायरिंग केलेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत जी काही प्राथमिक माहिती हाती आलेली आहे त्यानुसार नितीन शिरसाट आहे हा यामध्ये मरण पावलेला आहे. त्यातील जे 2 संशयित आरोपी आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. आपली LCBची टीम आहे, त्याचप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन, सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम देखील CCTV व अन्य जे काही माहिती आहे त्याच्या आधारावरून आरोपीचा शोध घेत आहे. नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी अद्याप गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि या बाजूचा सर्वच बाजूंनी पोलीस तपास करत आहे. नेमकं काय यामागे कारण आहे, अन्य कोणी साथीदार आहे किंवा कसे, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहे. प्रतिनिधी रोहित गवळीसह सनी जगताप, उत्तर महाराष्ट्र न्यूज, नेवासा. आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर